बदगीचे प्राचार्य, आमचे सामाजिक जीवनातले, राजकीय जीवनातले स्नेही मार्गदर्शक आदरणीय गवांदे सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्यासोबत आलेले डॉक्टर कोटकर मॅडम, पापळ मॅडम, विद्यार्थी, छोट्या बंधुभावांनो, बहिणींनो, आज या अकोल्यावरून आम्ही दरवर्षीप्रमाणे वार्षिक शालेय आरोग्य तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. वार्षिक शालेय आरोग्य तपासणीचा हेतू हाच आहे का आपल्या या शाळेमध्ये जर कोणी एखाद्या मोठ्या आजाराचं विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल आणि ती एखाद्या लाभापासून वंचित असेल, तिचा उपचार करणं तिच्या घरच्यांना, तिच्या कुटुंबियांना शक्य नसेल, तर त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो. त्यांना रुपये 0 ते 10 लाखापर्यंतचा खर्च येत असेल तरी सुद्धा तो आपण शासकीय यंत्रणेच्या मार्फत फुकट कसा करू शकतो, यासाठी खरं तर आम्ही इथे येतो. आत्ताच गवांदे सरांनी सांगितलं का आपल्या शाळेमध्ये खरं तर जास्त संदर्भित विद्यार्थी नाही आहेत, परंतु चांगली गोष्ट आहे. गवांदे सर गेल्या वर्षामध्ये जवळपास अकोले तालुक्यामध्ये 118 हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्याचा योग आम्हाला या निमित्ताने आला आणि त्यामध्ये आम्ही नक्की सांगतो का खरं योगदान आरोग्य विभागापेक्षा हे शिक्षण विभागाचं आहे. कारण शिक्षक विभागाच्या शिक्षकांनी आम्ही सांगितल्यानुसार त्या विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी वारंवार फॉलोअप देऊन त्यांना त्या ऑपरेशनच्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी आम्हाला मदत केली. आणि म्हणून अकोले तालुका जसा दुर्गम असून सुद्धा मी तुमच्या शाळेचं खरं तर कौतुक असं करेल का अत्यंत, मी सरांना आल्यावरून म्हटलं सर, अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये, अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये, जिथे या सर्व केंद्रामध्ये म्हणजे शिक्षकांना इथे राहणं हे अवघड असताना सुद्धा, इथला विद्यार्थी वर्ग दिवसेंदिवस कमी होत असताना सुद्धा आपण या तालुक्यातल्या 2य क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, त्यासाठी शिक्षकांसाठी टाळावं. आणि या निमित्ताने सर मी आशावाद करतो की या वर्षी तुम्हाला तालुक्यातलंच नव्हे तर जिल्ह्यातलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. खरं तर जे शिक्षक वृंद तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या पुढील कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात, तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना दाद देऊन तुमचं भविष्य सुखकर करावं आणि त्याच एक प्रयत्नातला भाग म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे तुमची आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर सरांनी सांगितलं का तुमच्याकडे दिव्यांग काही मुलं आहेत, त्यांना सुद्धा सर तालुक्यामध्ये आम्ही एकाच वेळी 4 ठिकाणी कॅम्प घेतला होता. मग त्यामध्ये कोतुळ ग्रामीण रुग्णालय असेल, माझ्याकडे राजूर ग्रामीण रुग्णालय होतं, अकोले ग्रामीण रुग्णालय आणि शमशेरपूर ग्रामीण रुग्णालय. आम्ही एकाच दिवशी जवळपास 14 डॉक्टरांनी या ठिकाणी जाऊन दिव्यांगांची तपासणी केली आणि त्यांना जे काही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भविष्यामध्ये तालुक्यातला एकही दिव्यांग विना सर्टिफिकेट राहणार नाही, असे आम्ही या निमित्ताने तुम्हाला खात्री देतो. आणि कसा एक आमचा चांगला प्रयत्न आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर एखादा आजार लपलेला असेल, समजा एखादा विद्यार्थी ज्याला चालता चालता दम लागतो, ज्याला चालता चालता म्हणजे आपण पळताना नाही पण बसून चक्कर येते, एखाद्याला चक्कर येते वारंवार, एखाद्याला दम्यासारखा मोठा आजारपणात खूप औषधं चालू आहेत, एखाद्याचं ऑपरेशन झालंय किंवा ऑपरेशन सांगितलंय, अशा सगळ्या प्रश्नांना उत्तरं काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. खरं तर सर्दी खोकला छोट्या गोष्टींसाठी आम्ही नाही, इथं तुम्हाला ब्राह्मणवाडा जवळ PSC आहे किंवा कोतुळचं ग्रामीण रुग्णालय आहे, इथे प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र आहेत. परंतु मोठ्या आजारपणात जर कोणी असेल, तुमच्या इथे येणार, तुम्ही स्वतःच नाही तर तुमचे कोणी भाऊ बहीण, तुमचे कोणी नात्यातले जरी असेल आणि ते इतर शाळेत असेल, इतर केंद्रात असेल, तालुक्यातल्या कुठे असेल, मी तर म्हणेल सर जिल्ह्यामध्ये कुठे असले ना तरी सुद्धा आपण त्यांना प्रयत्न करून ती मदत मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. या निमित्ताने तुम्ही एवढ्या खडतर परिस्थितीत मुलं सुद्धा टिकवतायत, म्हणजे तुमचे मुलं आरोग्यदृष्ट्या सुद्धा नक्कीच चांगले राहणार, हा एक या निमित्ताने आम्हाला एक खात्री वाटते. पुन्हा एकदा तुमच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी केलेल्या प्रयत्नांचं मी मनापासून कौतुक करेल आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.